आहे प्लीज मला फक्त अरे आज 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 तुम्ही त्यांना अभिनंदन करा आपल्याला त्यांचे आभार मानून दे ना. वादग्रस्त विषय नको. वादग्रस्त विषय नाहीच आहे तो. डेव्हलपमेंटवर बोला. मी या शहराचा महापौर झालेलो आहे. आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटच्या विषयी मला 48 मतं पडली, तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी? देव तरी त्याला कोण मारी बस. परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय तुमच्यावरती कारवाईचं त्यावरती काय सांगणार? आम्हाला नाही कल्पना. आम्हाला उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीपचं उल्लंघन आम्ही- केलेलं आहे. बोलू नंतर. अरे उद्या बोलू ना यार, आज चांगला दिवस आहे यार. यश आलेलं आहे, तुमच्या secular हा एक नक्की आहे, हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे. खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे. सगळ्यांचे आभार. रवींद्र चव्हाणांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार नारायण चौधरींवरती अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे. काय सांगाल? नाही बघा, ती बाईट मी बघितली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. जेव्हा मी बघेन तेव्हा मी उत्तर देईन. भाजपने व्हीप जारी केलेला, तो उल्लंघन केला नारायण चौधरी आणि त्यांच्या 6 नाही, ती अजून न्यूज ऐकली नाही. आम्ही सभागृहात होतो सकाळपासून. बोलेन. भिवंडीचा विकास कसा केला जाईल? तुमची सत्ता स्थापन झालेली आहे, अनेक प्रश्न आहेत, ज्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, बघा, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे. मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना, सोच बदलो, भिवंडी बदलेगा. परंतु तुम्ही भाजपला, बलाढ्य भाजपला तुम्ही आता बाजूला ठेवलेल्या या भिवंडीमध्ये 22 नगरसेवक असताना देखील आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही सोबत घेतले. आम्ही तोडणारी लोक नाही, आम्ही जोडणारी आहोत. बस चलो. काही प्लॅन आहे का सर? काही प्लॅन आहे? येस येस दादा, फोटो चलो बाहेर. दृश्य बघितली. देव तारी त्याला कोण मारी असं नारायण चौधरी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. भिवंडी महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरी यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. या शहराचा विकास एवढंच मी बोलू शकतो. या शहराच्या विकासासाठी मी या पदाचा 2 मिनिटं थांबा ना. परंतु तुमच्यावरती कारवाई होणार अशा पद्धतीत रवींद्र चव्हाण बोलतात. अरे बाबा, असं काही नाहीये. हे तुम्हाला बातमी मिळाली असं काही नाहीये. परंतु तुमच्या सोबत 6 नगरसेवक फुटलेले आहेत. काय सांगाल परंतु या शहराचा नक्कीच विकास करेन, मी गवाही देतो. मॅडम बोला ना. असा विकास करणार आणि या विकासासाठी काम करणार असं नारायण चौधरी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कुणाला बाजूला ठेवलं नाही तर सोबत घेतलं असं सुरेश म्हात्रेंनी म्हटलंय.